लांबणशी गावात पंच मात्र आपलं शाय प्यायला लागलेत कारण की शाय पिलं का मला तरी वाटतं डोकं चालायला लागतं तर त्यांना पण थोडं ते शाय दिले आपल्या आयोजकांना तर थोडंसं त्यांचं पण डोकं चालेल खय करेकर आणि पंचगिरी कामगिरी करायला लागलेत जबरदस्त अचूक निर्णय मात्र त्यांच्याकडून यायला लागलेत आणि आपल्या पंचांची नावं आपल्यापर्यंत आलेत विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे दोन्ही पंच काय अचूक निर्णय देतात आणि कालपासून जेवढी मेहनत घेतली ते त्यांचं मांगेला समाजाखांच्या हार्दिक स्वागत आहे जबरदस्त कामगिरी करायला लागले आतापर्यंत आता आपण पुन्हा एकदा मॅच खाली जाऊया मोठी मॅच आपल्याला बघायला भेटेल कांबोडा वर्सेस खारेखुरण दोन्ही संघामध्ये चांगली पोरात खेळणारे चांगला अनुभव आहे दोन्ही संघाखानी आणि मोठे मोठे मॅच सुद्धा टुर्नामेंट सुद्धा खेळायला जातात हे दोन्ही संघ बघूया तयारीत झालेत मला वाटतं पहिलं त्याने कौल जिंकून मात्र कांबोडा संघाने मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतले हा तर नक्कीच पंकज पुढचं मॅच आहे मुंबई माहीम ब आणि तडगाम गुजरात तर दोन्ही संघांना विनंती आहे यायचं आहे रजिस्ट्रेशन चेक करायचं आहे मुंबई माहीम ब आणि तडगाम गुजरात पुढचा सामना आपला आहे लवकर लवकर या ज्या माध्यमातून आपला वेळ वाचेल रजिस्ट्रेशन सगळ्या खेळाडूंचं करून घेणे गरजेचं आहे ज्यांची रजिस्ट्रेशन नाही आहे त्यांचं करायचं आहे नक्कीच कांबोडा संघ आमचा त्यांचं रजिस्ट्रेशन ठाणे जिल्हा परिषद मागेला जिल्हा परिषद याच्यामध्ये झाला आहे ही अखिल भारतीय मागेला परिषद आहे इकडे आपलं रजिस्ट्रेशन बाकी आहे तर त्यांनी सांगितलं आहे सामन्यानंतर आम्ही रजिस्ट्रेशन करतो आहे तर नक्कीच चेक केलं जाते आहे आणि ज्याचं नसेल त्याला मात्र बाहेर फेकण्याचा अधिकार हा आपल्या आयोजक कमिटीला आहे तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे यायचं आहे मुंबई माहीम ब आणि तडगाम गुजरात चला चेक करून घ्या प्लेइंग 11 लिस्ट द्या आपली यस वळूया मैदानाच्या आत आणि आवाज ऐकूया पंकज पागदारे चला यानंतर आपल्याला एक दोन राज्यामध्ये भेटीला येतील एक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य काय मजा नाही या मॅच मध्ये जिकेन कुण्ण जिके आपलं मांगेला जिके काय टेन्शन घ्यावं नाही गुजरात जिको नाही तर आपलं महाराष्ट्र जिको पण आपलं मांगेला जिकेत आणि आता मात्र सामन्याला सुरुवात व्हायला लागले पहिला ओव्हर घेऊन आले तो धनंजय बघूया धनंजय सुद्धा एक मोठं खेळ आहे त्यांनी सुद्धा पालघर जिल्ह्यात बरेच टुर्नामेंट गाजविलेत आणि आता मात्र पहिलं षटकचं बार हांबळायला दिले कांबोळ्या संघात धनंजयला चला सामन्याला मात्र सुरुवात कराय पंच आपल्या सज्ज झालेत आणि दोन बॅटर्स मात्र मैदानाच्या आत एका सेटला यश आपल्याला ऑन स्ट्राईक वर दिसतं तर नॉन स्ट्राईक वर जय शी जोडी आपल्याला बघायला भेटतं बघूया पहिलं गोलंदाज फिरकी गोलंदाज म्हणून ओळखलं जाणारे प्लेअर धनंजय या मात्र यस पहिलं चेंडू फिरकी गोलंदाज आणि यस बॅट्समॅनला हे वाटलं की वाईड भेटेल पण त्यानं बोलवलं आणि एक गुडलँड पद्धतीचं चेंडू मात्र आपल्याला बघायला भेटलं पहिलं चेंडू आणि डॉट चेंडू अजूनपर्यंत खाता खोलला नाही परत याच एक तास जिंकलंच बॉल परंतु आता मला वाटतं थोडंसं जास्तच कट झालं बॉल आणि यष्टीरक्षक खूपच बाहेर आणि एक वाईट स्वरूपात एक धाव भेटता श्री गणेश मात्र होता खारेखुरण संघ एक धाव पूर्ण झाले बघूया वाईट स्वरूपात चला सुरुवात मात्र चांगली झाली दोन्ही संघाही एक रन पहिलं बॉल डॉट आणि एक रन परत आता मात्र मारा प्रयत्न करेल तो थोडस प्रयत्न करेल पावलांचा उपयोग करेल परंतु बॅटवर काय हरके आलो नाही मला वाटतं थोडं चकू बॉल टाकायला लागले धनंजय तीच खासियत आहे कांबोडे संघाकडच्या आणि तेच काम मात्र आत्ता करायला लागले बघूया पंच मात्र अचूक लक्ष देतात आणि जिंकलीच कामगिरी मात्र मस्तपैकी करायला लागले ते पंच आपला या मैदानावर बघूया परत एकदा धनंजय सामना करायला लागले ऑन स्ट्राईक मिस्टर यश खारेखुर संघाच्या बिलॉंग करता बघूया यो सुद्धा एक मातंबर खेळ याकन सुद्धा ताकद आहे आणि ते ताकदी जोरावर मात्र पहिलंच उतरले या मैदानात आणि आता परत मारा प्रयत्न करेल परंतु गोलंदाजी दाद द्यावे लागेल काय फिरकी गोलंदाज काय आमच्याने बॅटीवर काय येईन का नाही या पत्त नाही काय जबरदस्त बॉलिंग करायला लागलं मिस्टर धनंजय ताकांबडे संघाच्या तर धनंजय हाईच त्याची को नाव आहे त्या हा आधी काय निलेश फायटर मंचने खेळता कवा आपल्या तारापूर कॉम्पिटिशन खेळताना बघिताना त्याला त्याकडे कला आहे जबरदस्त कला आहे मागेला पोरा आहे नाव गाजविले त्यान आता बघ फिरकी करता जादुई गोलंदाज आहे तो यस पंकज तेच का नाही आता याला काय हंगे याबद्दल कारण की अनुभव आहे या प्लेअरचं आणि त्या अनुभवाचं जोरावर मात्र आता खेळायला लागला आता बघूया बॅटीला बॉल लागले मिडविकेटच्या दिशेने बॉल निघून गेले एक धाव पूर्ण केले एका धावावर समाधान मिळालं धाव संख्येत धाव संख्येत झाली ती 2 धावा
सुरुवात मात्र चांगली पॉमिन जे सांगतील तर तुम्हाला पॉवर प्ले षटक चालू आहे तर दोन प्लेयर फक्त भारत आणि तुम्हाला टापरी शॉट खेळत आणि पण त्याच्याकडे टापरी शॉट मात्र बघायला भेटत नाही कारण की गोलंदाज आपला एकदम हवी पडलेत फलंदाजावर आणि त्याच्याकडे बॅटिंग सुद्धा करून देत नाही परत एकदा धनंजय लोअर फुल टच चेंडू आणि काय परत हमजलला बॅट्समॅनला रिव्हर्स मारायचा प्रयत्न करेल तर परंतु परत फटको चुकलो आणि परत एकदा डॉट चेंडू जबरदस्त बॉलिंग खतरनाक धनंजयला मानायला लागेल त्याला माहिती आहे मला पॅकर केव्हा वारतात बिजा टीम मध्ये मोठी मोठी मॅच मध्ये मला केव्हा मारतात त्या प्रत्युत्तर देताना मिस्टर धनंजय आता मात्र मारिले बघूया मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून गेले आणि त्या मात्र फिल्टर आहे आणि एक धाव तर घेतले दुसऱ्या धावाटी रन आणि चांगली रनिंग द बिटवीन दोन दोन धाव पूर्ण केले दोन धाव अखेर धावसंख्या दाखल करायला लागले ती 4 धावा ए मात्र षटक कपले का चांगली कामगिरी केली धनंजय जर फक्त 4 धावा खर्च केले जबरदस्त बॉलिंग कांबड संघाचे तर नक्कीच जय आता मात्र 2 धावावर खेळता तर यश 1 धावेवर खेळता तर धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळता यस गोलंदाज गौरव दुसरं षटक घेऊन येतोय गौरव पुन्हा एकदा आवाज ऐकूया आपण पंकजचा आता मात्र दुसऱ्या वर घेऊन आले मिस्टर गौरव कांबळे संघाखांच्या हे सुद्धा एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि आता मात्र त्याला बार सांभाळायला दिले तर मात्र जय ऑन स्ट्राईक सॉरी यश ऑन स्ट्राईक बघूया तर मात्र हवे जोरावर ताकद लावायला लागेल आणि या मात्र यस काय बॉल टाकलं सरळ बुंदेत टाकलो काय आमचं क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणतात त्याची बॉल टाकला आणि या मात्र थोडंसं टेन्शन म्हणाले दोनगे फलंदाज जय आणि यश खया मार्या कारण की पॉवर प्ले षटक चालला मी तुम्हाला सांगतील तर फक्त तुम्हाला टापरी खेळ आहे आणि तजिकले शॉट मात्र आपल्याला बघायला भेटत नाही खारेखुरी संघाखांच्या परत एकदा यश आता परत मारा प्रयत्न आणि तय्या बघा कानून के हात लंबे होते तजिकलोस प्रयत्न करेल तर धनंजय परंतु चुकलं आणि झेल ड्रॉप केलं परंतु परिणाम मात्र 1 धावा भेटतात धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 5 धावा परत आता यश काहीतरी करायला लागेल खारेखुरे संघाला स्कोरबोर्डचा विचार केला तर कमी धावा मात्र बघायला भेटतं या मात्र मोठं फटकं फसले परंतु प्रयत्न करेल तो 1 आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण केले तर 2 अजिकलीच कामगिरी करायला लागेल ते खारेखुरे संघाला 1-2 रन जमा करायला लागतील कारण की समोरचं एक मोठं संघ आहे कांबोड संघ आहे त्या संघाखाने चांगले चांगले प्लेयर आहेत चांगले अनुभव आहे त्यांच्या संघाखाने आणि थजिकलेच तुम्हाला स्कोरचं रणनीती मात्र ठेवायला लागेल या संघासमोर मात्र एक चांगलं शॉट खेळल्या कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केल्या तेवढं मात्र टायगर सुद्धा एक नावाजलेले खेळ आहे काय चुकी करण्यात चांगली फिल्डिंग केली 21 धाव भेटेल धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती फक्त 8 धावा मस्तपैकी ओव्हर मात्र आपल्याला बघायला भेटतं या कांबोडी संघाखांच्या गौरव सुद्धा एक चांगली ओव्हर टाकायला लागले पॉवर प्ले षटक हाताळ्या म्हणजे थोडं टेन्शन असतं डोक्यावर आणि पण चांगली ओव्हर आपल्याला बघायला भेटतात दोन्ही खेळाडू मिस्टर गौरव परत एकदा बघूया जय सॉरी यश या मात्र यश मोठं फटकं मिडॉनच्या दिशेने परत त्या क्षेत्ररक्षक आहे काहीच चुकी करणं आणि एक आराम काहीच टेन्शन नाही घेतलं आरामात कॅच घेतलं आणि एक मोठं गडी बात डीजे
तुम्हाला मारेन तर थोडं ताकद लावायला लागेल. आपण बघितलं कालच्या पासून सामना बघायला लागले तर या सीटला मात्र हव्या दिशेवर छक्का मारणार कोणूच नव्हता. पण जाई संघामधलं जला ज्याला नाव असेल फेमस आहे जला म्हणून, जयराज आणि दासू या 2 प्लेअरजून फक्त या हवे दिशेवर कालजून दिखलेत आपल्याला सिक्स मारताना. अजूनपर्यंत कोणता जिंकला प्लेअर दिखला नाही या मैदानावर. आणि या मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं चांगलं बॉल काय कलेक्ट झालं नाही बॅटीवर. आणि परत एकदा डॉट चेंडू हे मात्र षटक खपल्या आणि 2 ओव्हर खपल्यानंतर धावसंख्या धावफल करायला लागली ती फक्त 8 धावा, 1 गडी बाद, 8 धावा. डीजे धन्यवाद पंकजी. पाहू शकाल कांबोडे विरुद्ध खारेकुरण यांच्यात नाणेफेकी झाली. प्रथमतः त्यानंतर कांबोडे संघाने नाणेफेकी जिंकली गेली आणि प्रथम टप्पा त्यांनी गाठला, क्षेत्रक्षण स्वीकारलं आणि समोरच्या संघाला फलंदाजी करता आमंत्रित केलं. बघता बघता 2 षटकात धावसंख्या जर पाहिली खारेकुरण संघाची 1 गडी बाद, 8 धावा. चांगले या ठिकाणी आक्रमकता सिद्ध केली आहे कांबोडे संघाने. पुन्हा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरता दरम्यान बघू शकाल धनंजय धवणे हा एक या पालघर जिल्ह्यातील नामांकित यादीत जोडणारा हा खेळाडू आहे. बऱ्याच ठिकाणी पण पाहतोय मोठे मोठे टुर्नामेंट खेळत असतो. मात्र आज आपल्या गावासाठी खेळायच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि अखिल भारतीय मांगेला समाजासाठी खेळायचा. बघूया त्याचं प्रत्युत्तर देताना चांगला चेंडू हाताळला, खूपच स्लोवर मारा, फ्लाईट चेंडू टाकतोय. आपण जलद गतीने टाकणारे गोलंदाज भरपूर पाहिलेत, पण अशा हलक्या हाताने फिरकीचा मारा करणारा, फ्लॅट चेंडू टाकणारा गोलंदाज क्वचित पाहायला मिळतं. त्याचं या ठिकाणी उदाहरण स्पष्ट दिसतंय धनंजयच्या माऱ्यातून. दरम्यान चांगला चेंडू हाताळण्यात आपल्या फ्लोअरमध्ये पकडण्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरतोय. 1 धाव मात्र निश्चित आहे. लॉंग ऑन क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय, मात्र 1 धाव. 3 चेंडू मागे 1 धाव खर्च केली या षटकामध्ये. तर धनंजयने चांगले षटक हाताळतोय, आक्रमकता सिद्ध करतोय. ज्याप्रमाणे त्याच्या नावातच या ठिकाणी मोठं नाव आहे. धनंजय हा एक मी म्हटलं होतं पालघर जिल्ह्यातील नामांकित यादीत जोडणारा हा खेळाडू आहे. पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट, चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र सरळ चेंडू जातोय. त्या चेंडूवर कोणतीही धावसंख्या मिळणार नाही. धावसंख्या स्थिर आहे 9 धावींवर. या षटकात फक्त 1 आणि 1च धावा दिले. 4 चेंडूचा खेळ झालेला दिसतोय. काय आक्रमकता सिद्ध करतोय. अनुभवाचा भंडार ज्याला म्हणतात ना, ते हे सिद्धता या ठिकाणी करून दाखवलेली दिसते धनंजय. आणि षटकातील 5व्या चेंडूसाठी पुन्हा 4-5 पॉलांचा रनअप घेऊन छोटा प्लॅन चेंडू उलट्या फळीने मारण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतो. वारंवार हा फलंदाज हर्ष नावाचा खेळाडू कुठे थोडंसं मला वाटतं अनुभव कमी वाटतं खारेकुरणच्या या फलंदाजाकडे. ज्याप्रमाणे अनुभवाचा भंडार समोरचा हा गोलंदाज त्यांच्यावर मारा करतोय. पुन्हा शॉर्ट प्लॅन चेंडू, चांगला ठेवलेला चेंडू, स्वीप केला त्या चेंडूला, 4 क्षेत्ररक्षण, 1 धाव. पुन्हा बघूया दुसऱ्या धावसाठी जाईल का नाही. या ठिकाणी थोडासा दडपणाखाली पडला, या घसरण झालेली दिसते. 1च धाव. धावसंख्या 3 षटकाच्या उत्तरार्ध 10 धावा. दरम्यान या षटकात ह्यानंतर जो सामना आहे मुंबई माहिमी विरुद्ध तडगाव गुजरात यांच्यात आहे. तर दोन्ही संघ नायकांनी यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचंय, दक्षता घ्यायचे आणि आपली प्लेइंग लिस्ट दोन्ही संघांनी घेऊन यायचे. सर्व संघाचे रजिस्ट्रेशन चेक केलं जाईल, दक्षता घ्यायचे, थोडी सावधगिरी पत्करायचे. दरम्यान पाहू शकाल संत गतीने चाललेला सामना जो दिसतोय त्या खारेकुरण संघाकडनं
11 धावा या ठिकाणी 19 चेंडूंचा खेळ झालेला दिसतोय या 6 षटकांच्या खेळामध्ये. नाही फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर 1-1 फॉर 1 विकेट. प्रत्येक ठिकाणी 1-1 धावसंख्या 1-1 हा आकडा दिसतोय. बघूया गौरव म्हटलं तर त्यातील अष्टपैलू असा खेळाडू आहे कॉम्प्युटर संघाचा एकमेव असा. दरम्यान चांगला फटका सजवला या ठिकाणी. बघूया शतलक्षाचे चेंडू खाल्ले, कोणती चूक करणार नाही. मोठा मासा जाडे आला खारेकुरण संघाचा जोरदार धक्का. देऊया संधी विजयी. दरम्यान पाहू शकाल दोन्ही सलामीच्या फलंदाज तंबूच्या आश्रयाला आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे खेळाडू पाहू शकाल हर्ष खेळपट्टीवर ताबा घेतलेला दिसतो. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा खेळाडू दीपक येताना दिसतोय. बघूया दीपकवर थोडीशी या ठिकाणी अपेक्षा असेल. ज्याप्रमाणे चौथा क्रमांक म्हटला तर एक आक्रमक आणि हाणामारी करणारा फलंदाज असतो, त्याच्याकडे पाहायला जात आहे खारेकुरण संघाकडनं दीपककडे. दीपक ज्योत आपली प्रज्वलित करणार का खारेकुरण संघासाठी? दरम्यान तर नक्कीच मुंबई माहीम संघ आलेला असेल तर आपली उपस्थितीकडे दर्शवायची आहे लवकरात लवकर आणि आपले प्लेइंग लिस्ट घेऊन यायचे आहे. रजिस्ट्रेशन चेक केलं जातं आहे, ह्याची नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल घेतला आहे. तळगाव गुजरात संघ हजर झालेला आहे. चला वळूया पुन्हा एकदा पप्पू चांबरेकडे. दरम्यान चांगला चेंडू बघता क्षणी पडता क्षणी चेंडू झपकन जातोय यष्टक्षकात. यष्टक्षक मध्ये कोणती चूक करत नाही. फक्त गोलंदाज आणि यष्टक्षक मध्ये चालला खेळ. 3 चेंडू मध्ये 1 गडी घेऊन 1 विकेट फक्त या ठिकाणी खर्च केलेले दिसतंय गौरवने. आक्रमक या ठिकाणी भेदा कसा मारा कांबोडे संघाकडनं होताना दिसतोय. पुन्हा शॉट आपला चेंडू. हा चेंडू सरळ काय चेंडूवर थोडासा ब्रश येऊन चेंडू जातात झेलबाद. तारापूर ब संघ रजिस्ट्रेशन आपलं बाकी आहे ते करून घ्यायचं आहे. तर असंघ मात्र तिकडनं प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो, अडचणी येतील असंघाला. आपल्या रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तारापूर ब संघ आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, नाहीतर तारापूर असंघासाठी मात्र अडचणी असतील, याची नोंद घ्यायची आहे. तारापूर ब संघ येस यावेळेला खोलकर टप्पा आणि नक्कीच हलका फुलकासा शॉट खेळला जातो आहे सिलीम डॉनकडे आणि एक चोरटी धाव आल्या आल्या मात्र स्ट्राईकला रोटेट करून देत आहेत फलंदाज. तर नक्कीच खारेकुरण संघासाठी मात्र थोडीशी अडचणीची बाजू आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण भेदक गोलंदाजीचा मारा सुरू आहे पप्पू आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारताना गोलंदाज पाहायला मिळतो आहे, सुरेख गोलंदाजीचा एक 15 पावलांचा रनअप आहे आणि सुंदर गोलंदाजीचा मारा कांबोडे संघाकडून होताना पाहायला मिळतो आहे. याही वेळेला एक सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच यष्टी रक्षक धनंजय आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख कामगिरी गोलंदाजी आणि यष्टी रक्षकाच्या माध्यमातून त्यानंतर त्याची वेळेला सांगतात ना गरजेची पूर्तता करून देणारा हा खेळाडू आहे तारापूरचा. नक्कीच त्याची 2 षटकं आपण बघितली, सुंदर गोलंदाजीचा मारा दिला, फिरकीचा नाद दाखवला आणि आता यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो आहे. तर दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झालेली आहे ती म्हणजे 12 1 to 12. नक्कीच खूप असा निराशाजनक खेळी आपल्याला पाहायला मिळते आहे. धनंजय याने 2 षटकं हाताळली, 6 धावा दिलेल्या आहेत. गडी मात्र टिपला नाहीये, परंतु नक्कीच रोखून धरला गेलेला आहे चांगल्या पद्धतीने. गौरव यांनी देखील 2 षटकं हाताळली आणि 6 धावा त्याने देखील दिलेल्या आहेत. तर गौतम गोलंदाज नावा येतो आहे गौतम. तर एका बाजू कोण आहे? अक्षय गोलंदाज आहे. सिम्बा यास कांबावडीचा एका सिम्बा नावाने प्रसिद्ध हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. धनंजय यांचा छोटा बंधू, तर नक्कीच त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून आपल्या चांगली कामगिरी सिम्बा दाखवत असतो नेहमीच. त्याची जी कामगिरी असते अक्षय
खूपच चांगला राऊंड द विकेट कडून गोलंदाजी घेऊन येतो आहे डावखुरा फलंदाज. पहिला चेंडू वाईटचा इशाराला येतो आहे आणि एक अतिरिक्त धाव मात्र पुढे सरकेल. इकडे मात्र एक चांगली संधी मिळते आहे कार्यकरून संघाला पुढे सर करण्यासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. 1-3-13 ऑन द बोर्ड. येस सर. यावेळेला लॉंग लेगकडे चेंडू दिला जातो आहे. टोला चांगला आहे परंतु एकेरी धाव. इकडे मात्र एक सुधारणा करावी लागेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पप्पू बघितलं चारोटी संघाने रनिंग द बिटवीनच्या माध्यमातून चांगली धावसंख्या गोळा केली होती. तर तशी काहीतरी नजाकतची गरज आहे कार्यकरून संघाला. तुम्हाला काय वाटतं आहे? थोडंसं या ठिकाणी घाई करतोय. प्रत्येक चेंडू मग हिट करण्याचा प्रयत्न असतो ना, तो थोडासा अपयशी ठरतोय. मी नेहमी म्हणतो आंतरराष्ट्रीय खेळ जर पाहिला तो क्लास फलंदाज फक्त आणि फक्त खालनं खेळून धावसंख्या रोटेट करतोय आणि धावसंख्या गोळा करतोय. एक धाव ही महत्त्वाची असते. ही संघाला कधी कळणार? खूप उशीर झाल्यानंतर मग टोलेबाजी करणार. मग पुन्हा आपल्या संघाला अडचणीत टाकतोय हे स्पष्ट दिसून येते कार्यकरून संघाकडनं. अनपेक्षित खेळी या ठिकाणी कार्यकरून संघ करतोय. त्यांच्याकडे अपेक्षा नव्हती. कार्यकरून संघ म्हटलं एक चांगला संघ आहे आणि त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती अशी खेळी घडणार आणि तीच खेळी साकारताना या ठिकाणी दिसतोय तो कार्यकरून संघ. दरम्यान चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न, बैठक शॉट आणि वन्स फॉर रन. काय शॉट होता कमालीचा. हॅलो. तर नक्कीच समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना विनंती आहे, मद्यपानाला बंदी आहे मैदानावर आणि पोलिसी कारवाई झाल्यानंतर त्याला जबाबदार अखिल भारतीय मांगेला समाज परिषद राहणार नाही याची आपल्या क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. मैदानावर मद्यपानासाठी बंदी आहे ह्याची विशेष नोंद घ्यायची आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण मैदानाच्या खूप लांब जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतात. खरोखरच जे पाऊल उचललंय अखिल भारतीय मंगल समाजाकडनं एक चांगलं पाऊल आहे. कारण जिकडे खेळ आहे तिथे शिस्तता पाहिजे आणि कुठे गालबोट लागू नये. मद्यपानानंतर गालबोट होणारे नक्कीच आहे. त्याकरता आपण या ठिकाणी आवर्जून आपण विनंती करतोय की कोणी असं करू नये. दरम्यान चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षकाने केली. मोठी चूक आणि महागच पडते षटकार. या येस हेलिकॉप्टर शॉट आपला आला. सुरेख सक्सेस उड्डाण केलं गेलंय. ज्या पद्धतीने आपण आताच बघितलं इंडिया आणि पाकिस्तान युद्धामध्ये काय आपले हेलिकॉप्टर्स फिरत होते, आपले रडार फिरत होते आणि ज्या पद्धतीने वार केले जात होते आणि ड्रोनला उडवलं गेलं, यावेळेला हेलिकॉप्टर सक्सेसफुल षटकार आणि धावसंख्येचा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतो आहे. सिंदूर ऑपरेशन ची आठवण या ठिकाणी करून दिलेली दिसते. चांगला फटका पुन्हा सजवण्याचा लॉंगॉन क्षेत्रामध्ये. आता मात्र बॅट थोडी चढपलेली दिसते कार्यकरून संघाकडनं. दुहेरी धाव टिपली गेली आहे. षटकारानंतर दुहेरी धाव म्हणजे कुठेतरी धावसंख्येचा फलक जोरदार हलवण्याचा प्रयत्न दिसतोय. असं चांगला कमबॅक आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 26 ऑन द बोर्ड. नक्कीच चांगला कमबॅक म्हणावं लागेल. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि खूपच चांगली कामगिरी आहे. नक्कीच थोडंसं स्मित हास्य मात्र आमचे सरचिटणीस प्रशांतजी नाईक यांच्या चेहऱ्यावर आलेलं आहे. आमचे चिरागचे लक्ष मात्र तिकडे लागलेलं आहे. संघ कार्यकर्त्यांचा आहे. एका बाजूला भावेश भाऊ बसला आहे, तो तर आनंदीतच आहे. थोडासा पुन्हा एकदा हिट बॅटर शॉट षटकार घेऊन येत आहे. वाजव डीजे, होऊन जाऊ दे. आणि म्हणतात की अजून खेळ बाकी आहे. अभी तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. बिलकुल 2 षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने हर्ष खेळतो आहे. हर्षवर यावेळेला आलेली जबाबदारी चोख पार पाडत असताना पाहायला मिळतो आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरी करतोय हर्ष. 20 धावांवर खेळतो आहे हर्ष. याचा 5 षटक संपवताना 20 मिनिटं फक्त घेतली म्हणजे एकदम टाइम सेटअप. कांबोडा संघाची प्रशंसा असेल. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया कांबोडा संघाचं. कारण 5 षटक बघा कसं टाइम टेबल. आपण जर आपल्याकडे खेळ आहे
नियंत्रण आहे, क्षेत्ररक्षण जाग्यावर ठेवलं जातं, ही कर्णधाराची खरी कला आपल्याला पाहायला मिळते कांबोडे संघाकडून. खूपच चांगल्या पद्धतीने 5 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवली. प्रशंसा नक्की झाली पाहिजे कांबोडे संघाची पप्पू. खरोखरच कांबोळे संघाने आणि जलद गतीने या ठिकाणी सामन्याला सुरू केले. ज्याप्रमाणे 7 सामन्यात उशीर होण्याचा संकेत आहे आणि त्याचं सहकार्य त्यांनी स्वतःने करून दिलेलं दिसतंय. या ठिकाणी हर्ष या नावाच्या खेळाडूने आक्रमकता दाखवले. हर्ष, उल्हास, आनंद या शब्दामध्येच आनंद आहे आणि ते आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न खारेकोण संघाकरता. चांगला चेंडू हाताळला गेला, अप्रतिम मारा या ठिकाणी. गौतम याचा गोलंदाज गौतम आपण बघितलं, हलकासा कट गेला, पुन्हा एकदा ब्रश केलं, कॅच आउट. धनंजयच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. घेऊया आनंद संगीताचा. धन्यवाद डीजे. 30 वर स्थिरावलेले अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूमध्ये हलक्याच्या पद्धतीने तर नवीन फलंदाज येतोय विराज चिराग येतो आहे. पाहूया चिराग काय करतोय कामगिरी. हर्ष मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. आणणारे 5 चेंडू कुठपर्यंत मजल मारले जाईल हे मात्र देखील पाहायला मिळणार आहे. सुरेख पद्धतीने चिराग पाहूया ऑन स्ट्राईक कार्यक्रम संघासाठी मजल कुठपर्यंत नेतोय, कामगिरी काय करतो आहे. यावेळेला टोल जातो, ड्राईव्हला खेळला जातो आहे. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावेचाच कॉल असेल नक्कीच. सुरेख क्षेत्ररक्षण स्ट्राईक मात्र हर्षकडे आहे. यावेळेला पाहूया धावसंख्या 1 ने सरकते आहे. धावसंख्या 33 वर पोहोचते आहे, 33. तर नक्कीच 20 धावांवर खेळतो आहे. 2 षटकारी चौकाराची मदत त्याला लाभलेली आहे. चांगलं एक नजाकत दाखवली गेलेली आहे आणि नक्कीच पिछाटीवर असलेल्या संघासाठी कामगिरीचं कौशल्य इकडे दाखवतो आहे. यावेळेला मात्र नक्कीच गौतम यांच्याकडून एक वाईटचा चेंडू येतो आहे. पंचांचा इशारा येतो आहे वाईट. निरलजी नायर यांच्याकडून आपल्याला वाईटचा इशारा आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच सुरेख पंच निरलजी आणि आशुतोष पंच आपल्याला पाहायला मिळते आहेत. खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू यावेळेला उंच टोलला, काय शॉट आहे, परंतु डीप मध्ये कव्हरला जेल आहे. वाजव डीजे. या ठिकाणी मी आभार मानतोय की त्यांनी ही गीत गायलेत. कोडी गीत खरोखर जाण करून देतो की आम्ही कोडी गावात आलेत, कोडी वाड्यात आलेत. आपल्या मागेला समाजाचं आहे तर मागेले गीत कोळी गीताचे जी बहार आहे सदाबहार, ज्या पद्धतीने वसावकर आणि मंडळी यांनी ज्या वेळेला कोळी समाजाला मोठा आणला, ठाणेकरांनी आपल्या कोळी गीतांच्या माध्यमातून आणि पांडुरंग वनमाळी कावळा पिपोरी वाजवतो हे पहिलं कोळी गीत आपलं आलं. आणि त्यावेळेला 80च्या दशकामधली ही गोष्ट आहे. काय गाजलं समस्त महाराष्ट्र गाजवलं आणि तिकडनं मात्र कोळी गीताला चांगली सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ही खासियत आहे कोळी गीताची. रेखा पागधरला विसरून चालणार नाही. ते सुद्धा एक बॉलिवूडचे चांगले सिंगर होते. ते आपलं खूप क्वचित लोकांना माहिती आहेत खरोखरच. पुष्पा पागधरे. हा नक्कीच. तर नक्कीच त्याने देखील मराठी सिनेसृष्टीमध्ये आणि लोकगीतं त्यांच्याकडून आपल्याला भावगीतं ऐकायला मिळाली. या वेळेला पुन्हा एकदा हलकासा कट, हलका कट येताना पाहायला मिळतोय आहे. काय गोलंदाजीची नजाकत पाहायला मिळते. पुन्हा एकदा विकेटचा पतन होते आहे. घेऊया संगीताचा आनंद.
गीत हे ज्याने 350 किल्ले काबीज केले, गनिमी काव्य काय त्यांचं त्या महाक्रम महापराक्रम गाजवला, त्यामुळे आपण या ठिकाणी स्थितीत आहे. यावेळेला स्विच केला जातो आहे आणि विकेटचं पतन. हॅड्रिक 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 घेऊया संगीताचा आनंद हॅड्रिक साठी. हॅड्रिक नाही आहे कारण एक वाईट आला मध्ये. तर सुरेख गोलंदाजी देखील आपल्याला गौतम याच्याकडून पाहायला मिळते आहे. फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत, 2 वाईट 1 धाव. तर धावसंख्या आपल्याला यावेळेला पाहायला मिळते ती म्हणजे 35 ऑन द बोर्ड. तारापूर ब संघ नक्कीच आपलं रजिस्ट्रेशन बाकी आहे, यायचं आहे रजिस्ट्रेशनसाठी. नाहीतर आपल्या तारापूर ए संघाला मात्र अडचणी येतील सामना खेळताना. त्यावेळेला फक्त तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल आणि नंतरच तारापूर अ संघाला खेळवलं जाईल मैदानामध्ये. याची नोंद आणि याची दक्षता घ्यायची आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय, हलका कट करतोय, थर्डमॅनकडे येतोय चेंडू आणि स्ट्राईकला रोटेटचा प्रयत्न आहे. बलिदान असेल इकडे, नक्कीच सॅक्रिफाय केलं जात आहे स्ट्राईकसाठी. 1 धाव तर परिपूर्ण होते आहे, परंतु षटक संपलेला आहे. नक्कीच धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे ती म्हणजे 36 वर 37 धावा. अवघ्या 37 धावा. मात्र वजेई लक्ष इकडे कांबोडे संघाकडे ठेवलं गेलेलं आहे खारेकरून संघाकडून. तर नक्कीच पुढचा सामना जो आहे टॉससाठी यायचा आहे मुंबई माहीम ब आणि तडगाम गुजरात यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. चला माहीम संघ येस अखिल भारतीय मांगेला परिषदच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा 25व्या रौप्य महोत्सवामध्ये आपण इकडे आपलं योगदान देत आहेत. नक्कीच फुटबॉलमध्ये योगदान दिलं, व्हॉलीबॉलमध्ये, कबड्डीमध्ये योगदान दिलं आणि आज क्रिकेटसाठी आहे ते एक छोटेसे फोटो क्लिक आमचे सरचिटणीस प्रशांतजी नाईक सांगता आहेत की त्यांचं स्वागत आपल्याला करणं गरजेचं आहे. फोटोशूटच्या माध्यमातून एक चांगलं. आता टॉस का बॉस आपले पाहतोय वाट. चला या लवकर. चला जेवणाचे कुपन देखील रेडी आहेत. सर्व संघांना विनंती आहे कुपन घेऊन जायचं आहे संघनायकांनी.
चला मुंबई माहीम ब लवकर या, तडगाम संघ आपली वाट बघतो आहे. मुंबई माहीम ब पुन्हा पुन्हा अनाउन्समेंट करा. पॅनल्टी लागेल. पॅनल्टी आपल्याकडे स्ट्रिक आहे. पॅनल्टी खूप स्ट्रिक आहे यावेळेला. नक्कीच डहाणू पालघर विभागाच्या माध्यमातून इकडे हे जे क्रीडा महोत्सवाचा आपण आनंद घेता आहेत. नियम अटी शर्टी एकदम स्ट्रिक्ट आहेत. पॅनल्टीला सामोरं जावे लागेल. मुंबई माहीम ब संघ लवकर या. तडगाम संघ आलेला आहे. चला तडगाम संघ. दरम्यान आज 7 सामने खेळवायचे. उशीर होऊ शकतोय, अंधाराचा संकेत होऊ शकतो शेवटच्या क्षणाला. त्याकरता सहकार्य करते प्रत्येक संघाने. लगेचच तडगाम संघ आणि मुंबई माहीम संघ लगेच यायचं कर्णधार आणि पूर्ण स्काउट आपला तडगाम संघाचा. चला तडगाम संघ आपला पूर्ण संघाला घेऊन या. तडगाम पूर्ण संघाला घेऊन या. आपल्याला एक फोटोशूट करायचा आहे. आपण आज पहिल्यांदा इकडे आलेले आहेत. तर नक्कीच बघतायत आपण अखिल भारतीय मांगेला समाज परिषद आपले संस्थापक अध्यक्ष श्री कैलासवासी सुभाष हरिश्चंद्र तामोरे. नक्कीच यांना मात्र एक भावपूर्ण श्रद्धांजली आहे. कारण ज्यांनी घडवलं, ज्यांनी केली सुरुवात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेची, आज 25 वर्ष आपण बघता आहेत. आणि त्यांची आठवण ही नक्कीच घेतली जाणार आहे. कारण सांगतात ना, ज्याने रचला हा पाया आणि त्या माध्यमातून हा आज सुवर्ण क्षण आपल्याला रौप्य महोत्सवी वर्ष देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. चला दोन्ही कर्णधार आले का? चला या ठिकाणी उशीर करतायत दोन्ही संघ. पेनल्टी लागण्यात येईल दोन्ही संघाला. चला टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. तुमचे खेळाडू येतील, चालेल. टॉस करून घ्या. टॉस करून घ्यायचं आपल्याला. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे. तुम्हाला टाइम दिलेला होता खरं म्हणजे लवकरच, परंतु आपला संघ अजून उशीर होतो आहे. चला टॉस करून घ्या. तडगाम कर्णधार या. चला तडगाव. चला कर्णधार या. चला मैदानात वळूया तोपर्यंत आपण पप्पूजी. उद्दिष्ट माफक आहे. 37 धावांचं उद्दिष्ट आहे. आणि ओपनर बॅटर्स मात्र कांबोड संघाचे मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पॉवर प्ले 2 षटकं असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. लो स्कोरचा सामना आपण पाहू शकाल. कांबोडा संघासाठी एक पर्वणी आहे आजच्या दिवशी. ज्याप्रमाणे 37 धावा फक्त या ठिकाणी ठोकलेत ते मात्र खारेकरून संघाने. तर नक्कीच भावेश आणि पंकज आपल्याला ओपनर बॅटर्स मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. तर सुरेखाचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते आहे. आपण बघता आहेत थर्डमॅन गली आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉईंट आहे. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतो आहे आपल्याला. त्यानंतर मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, मिड विकेट आहे. असे तर गोलंदाजीसाठी हर्ष आपल्याला तयार पाहायला मिळतो आहे. तर डीपमध्ये आपण लॉंग लेगला बघतायत आणि डीप एक्स्ट्रा मिड विकेट असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. आवाज ऐकूया पप्पू चांबरे यांचा. धन्यवाद. या ठिकाणी पाहू शकाल समुद्र लालली एकदम भरटी जोराचा उधाण या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेला वाटचाल करत असताना दरम्यान चांगला फटका सज्जावला या ठिकाणी. मिडॉन क्षेत्रात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खेळणार असल्यामुळे एक धाव सरळ या ठिकाणी मिळते. ती मात्र कांबोडे संघाला 36 चेंडूंचा खेळ या ठिकाणी 37 धावा जिंकण्याकरता हे आव्हान ठेवलेलं आहे. ते खारेकुण संघाने थोडीशी धावसंख्या कमी वाटते. मात्र अशाच क्लोज स्कोर सामन्यात मजा जास्त असते. कारण थोडं दडपण असतं की फटकेबाजी खेळायची की नाही खेळायची. थोडासा डोक्यात वेगळं काहीतरी होत असतं. बघूया त्याप्रमाणे हा ठिकाणी तसा खेळ चालेल का. ज्याप्रमाणे भरपूर सामने असे पाहिलेत कमी स्कोरमध्ये धावसंख्या या ठिकाणी सामन्याला रंगत येत असते. दरम्यान तसा फटकेबाजी खेळण्याचा प्रयत्न भावेश यांचा. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव परिपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय आणि 2 धावा परिपूर्ण होताना जखमीवर मीठ सोडला या ठिकाणी. म्हणेल मी आधीच धावसंख्या 37 आहे, त्यावर अजून कचरा क्षेत्ररक्षण जिकडे 1 धाव आहे तिकडे 2 धावा देत आहेत. कुठेतरी अभ्यास कमी दिसतोय. थोडासा प्रशांत नाईक जी नाईक या ठिकाणी नाराज दिसत आहेत. ज्याप्रमाणे आपल्या मुलांचा हा खेळ थोडासा हा कमकुवत आहे आजच्या खेळात. ज्याप्रमाणे त्यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा आहेत. खारेकरून आलेला संघ पूर्ण तयारीनिशी होता. येस पप्पू, पण हर्षची प्रशंसा नक्की करावी लागेल. 21 धावांची चांगलं योगदान. आता गोलंदाजीच्या माध्यमातून देखील चांगला मारा देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. उंच टोला जातो आहे. पाहूया डीपला क्षेत्ररक्षण तर आहे, परंतु आउट ऑफ द पार आहे. सुपर हिट शॉट आहे. घेऊन येतो षटकार आहे. घेऊया आनंद संगीताचा.
तर प्रत्येक प्रत्येक हृदयाच्या मनाच्या घरात घर करून बसलेला हा छत्रपती शिवाजी महाराज नुसतं महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाही, पूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहे. काय गनिमी कावे त्यांचे या 400 वर्षाचा इतिहास पाहिला तर अजूनही कोणाच्या डोक्यातून गेलेला नाहीये. अजूनही पिढीने पिढी चालू आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजाला विसरून चालणार नाही. आणि त्याच या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर त्याची जयंती साजरी करतात, ती बघण्यासारखी असते. दरम्यान पुन्हा षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय हा गोलंदाज हर्ष. चांगला फटका सजवला या ठिकाणी, बघूया फायनल क्षेत्र डोक्यावर मोठा 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 प्रहार, बिग बिग शॉट, वाजव डीजे. बोलव ना सगळ्यांना, पूर्ण टीमला फोटो घ्यायचा आहे आपल्याला. नाव लिहून घेतला, दिले ना नाव तुम्ही. खरोखरच मी तडगाम संघाचा हार्दिक 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 स्वागत. पप्पू यस, तड़गाम संघ, तड़गाम टीम, आप सब लोग आ जाएंगे यहाँ पे प्लीज. तड़गाम तड़गाम प्लीज आप आ जाइए सब, आपका सबका फोटो लेना है. आयोजक कमेटी चाहती है कि एक बार आप लोगों का फोटो क्लिक किया जाए. आज 25 साल हो चुके हैं. चला लवकर या. तडगाम संघ नाणेफेकीचा कौल देखील घेतला जाईल. माहीम संघ देखील आलेला आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या आत, पप्पू चांबरे सोबत जोडले जाऊया. दरम्यान या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली 17 धावा. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात जोरदार आक्रमण, 37 धावांचा पल्ला गाठायचा होता आणि प्रत्युत्तर देताना पहिल्या षटकात 17, फक्त राहिले धावसंख्या 20. 5 षटकात 20 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे 4-4 धावांची सरासरी फक्त आणि फक्त राखायची. हा या ठिकाणी सांगण्यात येते की विजय संघ आपण जिंकल्यानंतर कुठेही जाऊ नये, मैदानाच्या बाजूला बसून या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. ज्याप्रमाणे लगेच तुमचे सामने पटापट होत असतात आणि आम्हाला फक्त आव्हान करावं लागतं, इकडे अनाऊन्स करावं लागतं, ते थोडासा वेळ जास्त जातो. कारण आज अधिक सामने खेळवायचे आहेत, 7 सामने खेळवायचे आहेत. दक्षता घ्यायची आहे प्रत्येक संघाला. कारण आपल्या अखिल भारतीय मांगला समाज परिषदेच्या वतीने आव्हान सांगण्यात येते की सहकार्य करा. आपल्या समाजाच्या सामन्यात कुठेही गलबोट लागू नये. येस, कॅमेरामन आपली नजर जरा येऊ देत टॉस्का बॉसकडे. कॅमेरामन विनंती आहे, आपली नजर जरा फिरवा टॉस्का बॉस. नक्कीच तडगामचा संघ इकडे प्रथमतः 25व्या वर्षी इकडे योगदान देतो आहे. गुजरातमधून आलेला हा संघ आहे. याचं आहे फिरवलेला आहे, नजर आहे आपल्याकडे. तर स्वागतम स्वागतम सुस्वागतम तडगाम संघ. या पप्पूच्या सोबत जोडले जाऊया, आनंद घेऊया. बघूया षटकातील दुसरा चेंडू चिराग घेऊन येतोय. मोठा असं रन चिंचणे बोबाडे यांकडनं टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू उलट्या फडीने मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी पंकज यांचा, मात्र त्या चेंडूवर ताबा मिळू शकला नाही. षटक क्रमांक 2 या ठिकाणी गावदेवीच्या क्रीडांगणावर चालू आहे आणि या पहिल्या चेंडूवर चिराग यांनी हा निर्धाव चेंडू टाकलेला दिसतोय. पहिल्या षटकात 17 धावा, त्यानंतर दुसरं षटक हाताळत असताना पहिला चेंडू हा निर्धाव टाकतोय. चला माहीम संघ कर्णधार या आले, रेडी आहेत दोन्ही संघ. कर्णधार कोणाचे असते याचा आमचे सरचिटणीस प्रशांतजी नाईक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. कॅमेरामन पुन्हा एकदा नजर टॉस्का बॉसकडे येऊ द्या. चला कर्णधार या. तडगाम माहीम ब विरुद्ध तडगाम यांच्यामध्ये पुढचा सामना रंगणार आहे. चला वेळ नका घेऊ प्लीज, वेळ नका घेऊ, सामना सुरू आहे. दरम्यान भुवनेश्वर, माझ्या माहितीनुसार आपण तडगाम बोलण्यापेक्षा आपण तडगाव बोलूया, कारण आपण महाराष्ट्रात खेळतोय तडगाव. ज्याप्रमाणे त्यामुळे तडगावच बोलतोय.
यस तर तुम्हाला फलंदाजी देण्यात आलेल्या दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाची आत. रंगलाय आणि कुपन्स अवेलेबल झालेले आहेत जेवणासाठी. आजच्या खेळामध्ये ज्या ज्या संघांचा सहभाग आहे सगळ्या कर्णधारांनी या व्यासपीठावर मुख्य व्यासपीठाकडे कुपन रेडी आहेत. जेवण रेडी झालेलं आहे. जेवणवाडीला सुरुवात झालेली आहे. त्याचा देखील आनंद घ्या. चला लवकर लवकर या कुपन्स घेऊन जा. ओके. काय या ठिकाणी जोरदार हिट होता धनंजय यांचा. चौकार. धावसंख्या धावफलकावर सलग 3 चेंडू निर्धावाने त्यात 1 विकेट्स घेतला होता. चिराग्याने एक चांगली षटक हाताळलं होतं. मात्र चौथ्या चेंडूचा धावा घेताना धनंजयाने आक्रमकता दाखवली की कुठे आम्ही मागे पडणार, तुम्ही 3 चेंडू निर्धाव टाका, बघा चौथा चेंडू काय करतोय, आणि चौकारात त्याने तब्दील करून दिलेलं आहे. धावसंख्या 21. षटक क्रमांक दुसरं. चिराग चांगले षटक हाताळत असता 3 चेंडू सलग चांगले टाकले होते. चौथ्या चेंडूवर आक्रमक केलेलं दिसतंय. पुन्हा 5वा चेंडू आक्रमक चेंडू. काय भेदक मारा या ठिकाणी. थोडीशी हलकी अपील होती, ताकद नाही त्या अपील मध्ये, मात्र निर्धाव चेंडू गेलेला दिसतोय. धावसंख्या धावफलकावर आता मात्र स्थिर आहे 21 धावा. 21 फॉर 1 विकेट्स. पंकजच्या स्वरूपात पहिला गडी परतलाय तो सलामीचा कांबोड्या संघाचा. त्यानंतर प्रत्युत्तर देताना धनंजय यांच्या खात्यात एक चौकारांची कमाई आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या धावफलकावर 21. बघूया चिराग याने या षटकात फक्त 4 धावा आणि 1 विकेट्स घेतलेला दिसतोय. पुन्हा चांगला चेंडू होता, तळात खोदून काढलेला दिसतोय धनंजय, आणि मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या आता मात्र 22 वर जाऊन पोहोचते. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी या ठिकाणी राखलेली दिसते ती कांबोड्या संघाने. पुन्हा संधी देऊया डीजे मास्टरला. आता नक्कीच कुपन आलेले आहेत. धाकटी डानू संघ, चारोटी संघ, तारापूर संघ, खारेकुरण अ संघ, कांबोडा अ संघ, मुंबई माहीम ब, तळगाव गुजरात या सर्व संघांनी इकडे येऊन आपले कुपन्स घ्यायचे आहेत. तर तारापूर संघ आपली नोंदणी बाकी आहे, रजिस्ट्रेशन आपलं बाकी आहे, ते देखील करून घ्यायचं आहे. तर नक्कीच लवकरात लवकर यायचं आहे. कर्णधारांना विनंती आहे की पुढच्या आपल्या तारापूर असंघाला मात्र अडचणी येणार नाही, त्यांना अडचणी टाकू नका आणि तुमचं रजिस्ट्रेशन सगळ्यांचं करून घ्या अशी विनंती करतो आहे मी. याचं धावसंख्या 21 वर स्थिरावलेली आहे. तर आता 22 वर स्थिरावलेली आहे. 22 वर स्थिरावलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आता मात्र 15 धावांचं लक्ष शेष आहे. 24 चेंडू आणि नक्कीच 15 धावांचं लक्ष आहे. आपण जर बघितला डावखरा फलंदाज खेळतोय धनंजय. नक्कीच धनंजय एक जबरदस्त बॅटर्स आहे. बघूया आता यावेळेला काय करतात तो. त्याला आता मापाक उद्दिष्ट आहे. उंच टोलो मारलाय, स्ट्रेट ड्राईव्हला गेले, फटको, जबरदस्त फटको आहे. नोमॅन प्लेसला एक बाउन्सिंग करून चेंडू जात आहे. सुरमई चौकार घेऊन येत आहे. चौकाराने रन पोचलेत ते म्हणजे 26 रन झालेत. आता बघ हलकस कट केलो, त्यानं बघितलं जागा खाली आहे, डीपला क्षेत्ररक्षण लागले आणि काय फिल्टर्सला दया ठेवले, त्यापायी हलकस खेळ. एक चांगलं बोलायला का धनंजयकडे खासियत आहे. तो काय करता कवा पण बॉल बघिता, निरीक्षण करता, टार्गेट काय मोठ्या नाही मिळे, सबंध चेंडू काय मोठ्या सीमेरेषे पार पाठीते नाहीत, पण चांगल्या बॉलला मान सन्मान खय देव्या एक कला त्या अंकानी आहे. बघून दा आपल्या समाजा माध्यमातून आउटडोर क्रिकेट म्हणे एक चांगलं नाव कमीता, निलेश पाटील टीम म्हणे तो नाव कमीता, चांगली कामगिरी त्या बघायला भेटता. नेहमीच तो एक चांगला खेळ दाखवित असताना आपल्याला बघायला भेटता. तर यावेळेला आता ऑन स्ट्राईकला आहे तो म्हणजे भावेश. बघू भावेश आता ऑन स्ट्राईकला आहे. पुढचं बॉल त्यासाठी आहे. बॉलर आपण बघितला साहिल. ग्राउंड रोड काय 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 खेळलं जाते. ग्राउंडला गुदगुदे करता 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 गेले, फिल्डिंग झाले आणि 2 रन घेतलेत. नक्कीच आता थोडंसं कार्यकरून टीम आहे ना ती नाजूक वाटतं आपल्याला, कारण ज्या पद्धतीने त्यांनी आज खेळ थोडंसं निराशात ना, रन कमी झाले त्यापायी निराशात, आणि त्या माध्यमातून जर विचार केला तर आता त्यांना सहजगत्या मॅच खेळताना कांबोडी संघाला एकदम स्वस्त होता आणि रन झाले ते म्हणजे कोणता लिंबू पिळला तिकडे.
तर परत एकदा एक रन वाढताय आणि रन झाले ती म्हणजे 30. आता 7 रन पाहिजेत फक्त. धाकटी डाणू संघ सुद्धा आलेला आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच धाकटी डाणूकर राहिलेत. पंकज पण येतात आता थोड्या वेळानं, कारण धाकटी डाणू टीम आले बहाडला जिंकून यायला. या या आई त्यांना डिंगडॉंग चषक चालू आहे बहाडला. वाढवणकरांनी अजय क्या वेळेला उचलिलो बॉल मारलो छक्क, सुरमई छक्क, आईलो रे आईलो. जिंकेला कांबोड्याला मस्त खेळ चालला दाखविलो. फर्स्ट क्लास खेळ खेळलो दाखविलो. रिव्हर्स स्वीप टाकिलो. थर्डमॅनला चौको. सुरमय विजय शॉट मारलो. कांबोडा जिंकलो. वाजव.